नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजची चर्चा आहे इयत्ता 10वी मराठी विषयावर. आज आपण चर्चा करतोय. कुमार भारती असेल, अक्षर भारती असेल, या दोघांमध्ये एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे सोमत लिहा. म्हणजे स्वतःचं मत लिहा. एखादा उतारा असतो आणि त्या उतार्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये एक तिसरा प्रश्न असतो शेवटचा, की सोमत लिहा, स्वतःचं मत लिहा. त्या अनुषंगाने काही प्रश्न असतात. तर हे प्रश्न कसे सोडवायचे, या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, की जेणेकरून आपल्याला 3 पैकी 3 मार्क मिळतील. तर त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पुढं. तर मित्रांनो बघा, सोमतचा हा जो प्रश्न आहे, हा साधारणतः कुठे विचारला जातो? तर प्रश्न क्रमांक बघा, प्रश्न क्रमांक पहिला जो आहे आपल्याकडे, पहिला प्रश्न, पहिल्यामध्ये 2 उतारे असतात. एक अ आणि आ असे 2 उतारे असतात. तर या 2 उतार्यामध्ये एकूण 3 प्रश्न असतात. म्हणजे प्रत्येक उतार्यावर 3 प्रश्न. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे 2-2 गुणांचे प्रश्न असतात आणि या प्रश्नामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. म्हणजे आकृतिबंध पूर्ण करा, एका शब्दात उत्तर लिहा, एका वाक्यात उत्तर लिहा, अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि हे 4 मार्क जे आहेत ते आपले असतात. आणि सोमत जो आहे तो तिसरा प्रश्न जो आहे तो 3 गुणांसाठी असतो. असे 4 आणि 3 एकूण 7 मार्काचे प्रश्न एका उतार्यावर विचारले जातात पाठ्यपुस्तकातील आणि असे पाठ्यपुस्तकातले 2 उतारे असतात. तर या ठिकाणी जो तिसरा प्रश्न आहे दोघांमध्ये, अकृतीमध्ये आणि आकृतीमध्ये सुद्धा पहिला, दुसरा आणि हा जो तिसरा प्रश्न असतो तो सोमतचा असतो. ओके. तिसरा प्रश्न इथं सोमतचा आहे आणि इथे सुद्धा तिसरा प्रश्न सोमतचा आहे. म्हणजे एकूण सोमतसाठी तुम्हाला 6 गुण आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला पहिला उतारा, त्याच्यामध्ये 3 मार्काचा एक प्रश्न असतो आणि दुसऱ्या उतार्यामध्ये सुद्धा 3 मार्काचा. तर इथं 3 मार्क नाही तर 6 मार्क झाले. आता हे 6 मार्क जे आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे मिळाले पाहिजेत? 3 पैकी 3 मार्क कसे मिळाले पाहिजेत? तर त्यावर आज आपण चर्चा करूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, 6 ते 8 शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं जे सोमत आहे, त्यावर आधारित जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे जर आपण समजून घेतलं, तर सोमतवरचे प्रश्न सोडवायला आपल्याला सोपे जातील. ओके. तर यामध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात ते नीट समजून घ्या, जर नसेल समजून घेतलं तर. पहिली गोष्ट, दिलेल्या उतार्यातील विचार स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. तो जो उतारा आहे, त्या उतार्यामध्ये नेमका कुठला विचार मांडलेला आहे तो स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न असेल. किंवा दिलेल्या उतार्यातील विचार आजच्या परिस्थितीला लागू पडतो का, हे समजावून सांगा, अशा प्रकारचा प्रश्न असेल. किंवा दिलेल्या उतार्यातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजावून सांगा, या प्रकारचा एखादा प्रश्न असू शकतो. किंवा दिलेल्या उतार्यातील विचार बंधनात तुमचे स्वतःचे मत थोडक्यात सांगा, असा प्रश्न असू शकतो. पाठातील एका घटकाचे आत्मकथन, म्हणजे पुस्तकामधला जो काही धडा आहे त्याच्यामधल्या एखाद्या घटकाचं आत्मकथन जे आहे ते लिहायला सांगितलं जाऊ शकतो. किंवा पाठातील विशिष्ट मजकूर संवाद रूपात लिहा, अशा प्रकारचा प्रश्न पण असू शकतो. तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा. तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग लिहायचा आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकातील कथेचा शेवट बदलून लिहा, असाही प्रश्न असू शकतो. आणि दिलेल्या उतार्याच्या अनुषंगाने तुमचा आवडता सण कुठला, आवडता महिना, आवडता ऋतू, आवडता उत्सव, आवडता प्राणी, आवडती वनस्पती, याबद्दल अधिक माहिती लिहा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणि उतार्याला अनुसरून स्वतः अनुभवलेला एखादा प्रसंग, म्हणजे तुम्ही स्वतः अनुभवलेला एखादा जो काही प्रसंग आहे त्या संदर्भातला प्रश्न, म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारचे सोमतमध्ये. ओके. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगाने तयारी करता आली पाहिजे. आणि सोमत लिहिताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, आणखी काही गोष्टी आहेत, की वरील प्रकारचे प्रश्न संपूर्ण पाठाच्या आशयावर सुद्धा विचारले जाऊ शकतात. म्हणजे असा नाहीये की बाबा पाठ्यपुस्तकामधला जो उतारा दिलेला आहे आणि त्या उतारामध्ये 2 पॅराग्राफ असतील, तर त्या 2 पॅराग्राफवरच आधारित प्रश्न असेल असं नाही. तर संपूर्ण पाठावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला सोमतमध्ये विचारला जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे पुस्तकातला तो जो काही धडा आहे, त्या संपूर्ण धड्यावर आधारित जरी प्रश्न आला सोमतचा, तरी तो आपल्याला लिहिता आला पाहिजे. म्हणजे नुसताच त्या पॅराग्राफमध्ये जो काही कंटेंट दिलेला आहे त्यावरच आधारित प्रश्न असेल अशातला भाग नाही. त्यामुळे आपल्याला पुस्तकातले सगळे धडे नीट वाचून काढणं गरजेचं असतं आणि त्यानंतर अशा प्रकारचे आणखी विविध प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता एक लक्षात घ्या, सोमत लिहिताना काही महत्त्वाच्या टिप्स. पहिली इम्पॉर्टंट टिप्स काय, की बाबा प्रश्न जो तुम्हाला आलेला आहे तो प्रश्न व्यवस्थित मन लावून नीट वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. तो प्रश्न समजून घेतल्यानंतर मनातल्या मनात त्या प्रश्नाचं उत्तर आपण काय लिहिलं पाहिजे यावर विचार करायचा आहे.
आणि नंतर ते उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर लिहिताना शक्यतो 2 पॅराग्राफमध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला मार्क चांगले मिळतील आणि मोजक्या शब्दामध्येच ते उत्तर तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, उत्तर लिहिताना संपूर्ण धडा डोळ्यासमोर आणा. कारण प्रकरणातला सुद्धा संपूर्ण जो धडा आहे, ज्या धड्यातला तो उतारा आहे, ओके, तर तो धडा जो आहे तो जो पाठ आहे तो डोळ्यासमोर आणा. त्या पाठातील सुद्धा काही मुद्दे तुम्हाला सोमतमध्ये टाकणं आवश्यक असतं बऱ्याचदा. ठीक आहे. तर आता प्रत्यक्षामध्ये एक उदाहरण आपण बघूयात, की बाबा त्या उदाहरणामध्ये कशा प्रकारे सोमत लिहिलं गेलं होतं ते आपण बघू आणि मग आपण थांबू शकतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा एक उतारा आहे. आपण जर बघितलं इथं तर न्यू एज रोबो कंपनीचे एजंट आम्हाला लॅपटॉपवरती माहिती सांगत होते. म्हणजे हे जे एजंट आहेत, न्यू रोबो कंपनी जी आहे ती हॉटेलमध्ये जे काही वेटर आहे, मॅनेजर आहे किंवा इतर प्रकारचे रोबोट पुरवणारी ही कंपनी आहे. तर या संदर्भातला हा एक उतारा आहे. आता हा तुम्हाला माहिती आहे. तर हा उतारा मी संपूर्ण वाचून दाखवत नाही. तुम्ही व्हिडिओला वाटलंच तर पॉज करून हा उतारा तुम्ही वाचून घेऊ शकताय. तर याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत आणि त्याच्यामध्ये हा सोमतचा जो प्रश्न आहे तर त्यावर थोडीशी आपण या ठिकाणी चर्चा करू. रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात लिहा. आता इथं प्रश्न काय की रोबो आणि माणूस यांच्या वागण्यातला जो काही फरक आहे तो तुमच्या शब्दात लिहायचा आहे. आता हा फरक या पाठामध्ये ऑलरेडी दिलेला आहे. या पाठामध्ये दिलंय की हे जे रोबो आहे, त्या रोबोटमध्ये रोबो वेटर आहेत, त्यांच्यामध्ये बिघाड होतो आणि बिघाड झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती उद्भवते याचं वर्णन त्या पुस्तकामधल्या त्या पाठामध्ये केलेलं आहे. आणि तिथं जर का माणूस असता वेटर म्हणून तर त्या माणसाने प्रसंगावधान दाखवून त्याप्रमाणे माणूस वागला असता, परंतु रोबो असं वागू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, एक महिला जी आहे तर ती महिला जी आहे ती बेशुद्ध पडली होती की झोपले हे रोबोला कळालं नाही. म्हणजे रोबोला वाटलं की ती झोपलेली आहे, परंतु ती महिला बेशुद्ध पडली होती. आणि नंतर मग मनोज आला आणि मनोज त्या महिलेला घेऊन गेला. त्यामुळे त्या महिलेला नंतर बरं वाटलं, तिच्यावर उपचार झाले असतील. म्हणजे रोबोट आणि माणसातला जो काही फरक आहे तर हा फरक जर तुम्हाला सांगायचा असेल तर हा फरक तुम्हाला या उतार्यामध्ये तर दिलेला नाहीये. या उतार्यामध्ये हा फरक दिलेला नाहीये, परंतु हा जो फरक आहे तो तुमच्या पाठामध्ये आहे. त्यामुळे पाठाचं वाचन, पुस्तकाचं वाचन सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो पाठावर आधारित प्रश्न आहे. ओके, तर त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते साधारणतः या प्रकारे असेल की इथं दिले बघा, इथं उत्तर तुम्हाला दिले की काय आहे की रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात स्पष्ट करायचा असेल तर बघा, हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे 4 रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एके दिवशी यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. त्यांनी प्रसंगावधान दाखवून वेगळी वर्तणूक केली असती, स्वतःच्या विचारात बदल केले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते, बरोबर. रोबोंसारखी विचित्र कृती त्यांनी नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळालाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे हे मनोजला कळले, म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे तिथे यंत्र मानव आहे तिथे तिथे हेच घडणार, असा एक विचार या ठिकाणी इथे मांडला जाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही रोबो आणि माणूस यांच्यातला जो काही फरक आहे तो सांगू शकताय. रोबो आणि माणूस यांच्यातला ठळक फरक तुम्ही तुमच्या शब्दात सांगू शकताय. तुम्हाला तुमच्या शब्दात सांगणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी स्वमत तुम्हाला लिहिता येईल. आता आणखी एक इम्पॉर्टंट आणि महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो, बोर्डाची परीक्षा जवळ आले. मग आता या जवळ आलेली जी परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, सर्व विषयांच्या अनुषंगाने मी सांगतोय की कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी इम्पॉर्टंट नोट्स तुमच्याकडे पाहिजे, महत्वाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मागील वर्षीच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या PDF सर्व विषयांच्या आणि मराठीच्या आणि त्याचबरोबर नोट्स कशा तुम्ही डाउनलोड करू शकता. या नोट्स तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळतील. एकदम फ्रीमध्ये तुम्ही या नोट्स डाउनलोड करू शकता या PDF स्वरूपामध्ये. तर ह्या नोट्स डाउनलोड करून घ्या मित्रांनो, तुमच्या खूप फायद्याच्या आहेत. तर ह्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या हे पाहण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊयात. तर जाऊयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका. असं आपण टाईप करू, जुन्या प्रश्नपत्रिका
असं आपण जर टाईप केलं तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यावरती सर्च करायचं. सर्च केल्यावरती बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर वगैरे येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं नाव येईल ना, तर त्याच वेबसाईटवरती जायचं आणि क्लिक करायचं. समजा आपण पहिल्या याच्यावर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या या वेबसाईटवरती जाल आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की इथं वर बघा 3 डॉट आडवे दिसतात, आडव्या 3 रेषा दिसतात बघा. इथे आडव्या 3 रेषा दिसत आहेत खाली. तर त्या 3 पांढऱ्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी, तर त्या 3 पांढऱ्या रेषावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं ना तर बघा बऱ्याचशा गोष्टी दिसतात. नोट्स दिसतंय, ऑनलाईन टेस्ट दिसतंय, 10वी गणित दिसतंय. तर नोट्सवर आपण क्लिक केलं. नोट्सवर क्लिक केलं तर तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर तुम्हाला नोट्स बघता येईल. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या बोर्डाने ज्या काही प्रश्न पेढ्या दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्नपत्रिका सुद्धा PDF ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि खाली जे जुन्या प्रश्नपत्रिका शब्द दिसते त्यावर क्लिक केले की तुम्ही प्रश्नपत्रिका पण बघू शकता. तर तुम्हाला जे काही बघायचं त्यावर क्लिक करा. उदाहरणार्थ समजा मी जर IMP नोट्सवर जर क्लिक केलं आणि खाली ऑनलाईन टेस्ट आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही टेस्ट देऊ शकताय. समजा मी IMP नोट्सवर क्लिक केलं तर IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर मला इथं सगळ्या विषयांच्या साधारणतः इथं IMP नोट्सवर समजा जर का मी क्लिक केलं तर मला इथं खाली बघा सगळ्या विषयांच्या नोट्स आहे. गणित भाग 1, 2, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान, इतर विषयांच्या पण हळूहळू त्या सगळ्या नोट्स आपण अपडेट करूयात. आता समजा तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं ना तर इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ओके केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली इथं इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करता येईल. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीवर क्लिक केल्यानंतर मराठीच्या नोट्स इथं सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला दिसतील बघा. सगळ्या आहेत, समास आहे, शब्दसिद्धी, व्याकरणापासून बऱ्याचशा नोट्स आहेत. तर या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही जर का नोट्सवर गेल्यावर जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करा. ओके, तर बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या तुम्ही इथं बघू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन. तर आत्ताच तुम्ही लगेच आपल्या वेबसाईटवर जाऊ शकताय आणि या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद.